आणि आता बातमी मनसे संदर्भातली, कारण मनसेच्या निवडणुकीसंदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे। सकाळी 11 वाजता पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलावण्यात आलेली असून निवडणुकीच्या प्रचाराबाबत या बैठकीमध्ये रणनीती ठरवली जाणार आहे। त्यामुळे आज सकाळी 11 वाजता मनसेकडून त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी सकाळी 11 वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली आहे। निवडणुकीच्या प्रचाराबाबत रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। तर याविषयीचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग सुस्मिता। सुस्मिता, या बैठकीला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत का आणि बैठकीचं नेमकं कारण काय? युतीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर कुठेतरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्राउंडवरती सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन युतीच्या प्रचारात सहभागी होणे आणि याच करता लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाचा म्हणजे माहीम विधानसभा क्षेत्रामध्ये आज ही महत्त्वाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। साधारणपणे 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, विभाग सचिव आणि शाखा अध्यक्ष यांना सुद्धा बोलवण्यात आलेलं आहे। यात मुख्यत्वे आपण जर बघितलं तर युतीचा प्रचार करत असताना जे मनसेचं केडर आहे त्या सर्व लोकांना कशा पद्धतीने सामोरं जायचं, ज्या पद्धतीची भूमिका युती सरकारने घेतलेली आहे त्यांना त्या अनुषंगी आपण कशा पद्धतीने प्रचार करायचा या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ही बैठक होणार आहे। आणि माहीम विधानसभेमध्ये एकूणच राजकीय गणितामध्ये मनसे फॅक्टर हा सुद्धा महत्त्वाचा असतो। त्याच बाबतीत ही महत्त्वाची बैठक या सर्व पदाधिकाऱ्यांची, शाखा प्रमुखांची ओळख करता आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी।